नमस्कार. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज उपवासासाठी वरईचा तिखट भात आणि उपवासाचे बटाट्याचे काप बनवले. सर्वात आधी अर्धी वाटी वरई चाळणीवर घेऊन स्वच्छ धुवून निथळण्यासाठी बाजूला ठेवली. तोपर्यंत उकडलेल्या बटाट्याचे साल काढून मध्यम आकारात कापून घेतला. सोबतच मिरचीचा ठेचा बनवला. तांदूळ निथळल्यावर कढईत घालून मंद आचेवर मोकळे होईपर्यंत भाजून घेतले. थोडासा आळस बाजूला करून कढई घासून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तूप घातले. तुम्ही शेंगदाण्याचे तेल सुद्धा वापरू शकता. तूप हलकं गरम झाल्यावर जिरं घातलं. उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप करू शकता. नंतर मिरचीचा ठेचा आणि उकडलेला बटाटा घालून 2 मिनिटे तुपावर बटाटा परतून वरई घातली. अर्ध्या वाटी वरईसाठी 2 वाटी गरम पाणी घालून चवीपुरते मीठ घातले. झाकण ठेवून अधूनमधून ढवळत भात शिजवून घेतला. झाकण काढून शेंगदाण्याचे कूट घालून भात मिक्स करून घेतला. हा भात गरम असताना थोडा चिकट वाटला तरी थंड झाल्यावर छान मोकळा होतो. सोबतच बटाट्याचे काप करून घेतले. धन्यवाद.